केंद्र सरकारी वाहन चालकावर लादलेल्या मनमानी धोरणाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत वाहन चालक कामगार संघटनेने दिली आहे। महाराष्ट्रातील उद्योग कारखाने सफलतेने बाहेर राज्यात स्थलांतरित करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे शासकीय नोकर भरती अघोषित बंदी असल्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते। त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात चालकांना बेरोजगार निर्माण होऊन हाताला काम शिल्लक राहिले नाही। यात भर म्हणून भारत सरकार नवीन कायदा पारित करून वाहन चालक ड्रायव्हर दोषी धरून गुन्हेगारी कर्माने 10 वर्ष सजा 7 लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे। त्यामुळे सर्व वाहन चालक ड्रायव्हर सत्ताधारी केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे। वाहन चालताना अपघातास अनेक कारणे असल्याने अशा प्रकारे कायद्यात बदल करताना सर्वसामान्य वाहन चालकांना संघटनांना विश्वासात घेऊन कायदा करणे अपेक्षित होते, पण तसे न करता एकाधिकाशी राबवून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करून जनता विरोधी कायदे बनवले जाते। हा ड्रायव्हर विरोधी कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी लाल बावटा वाहन चालक मालक संघटना व चंद्रपूर संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या संयुक्त वतीने 2 जानेवारीला मूल चंद्रपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहन चालक मालक यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, अशी माहिती चंद्रपूर संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे विनोद चांदेकर यांनी दिली आहे। वाहन चालक यांच्यावर लादलेल्या मनमानी धोरणाच्या विरोधात उद्या दिनांक 2 जानेवारीला आमचा चक्काजाम आंदोलन हे चंद्रपूर शहरामध्ये होत आहे। केंद्र सरकारने नुकताच हिट अँड रनचा जो कायदा पारित केला आहे की कोणताही कायदा पारित करीत असताना त्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यानुसार तो कायदा पारित करण्यात आला नाही। चालक मालकांच्या जी संघटना आहे चालकाच्या संघटनेच्या प्रतिनिधीला घेऊन त्या विषयावर चर्चा करावी लागते आणि नंतरच तो कायदा पारित करावा लागतो। परंतु सरकारने आता हे जे 149 खासदारांना ज्यावेळेस अपात्र घोषित केलं त्या पिरियडमध्ये हा कायदा घोषित करून टाकला। त्यामुळे नेमकं काय झालं की येत्या काळात जे कोणी ड्रायव्हर आहे त्यांच्यावर फार मोठं संकट राहणार आहे। त्याचं कारणच असं आहे की एकतर 10 वर्षाची सजा आणि 7 लाखाचा दंड या अशी तरतूद त्या नवीन कायद्यामध्ये केली आहे। जुने कायदे होते त्यानुसार आजपर्यंत सगळं चालत होतं। कायद्यामध्ये बदल करायचा तो एवढा मोठा बदल करणं अपेक्षित नव्हतं आणि काही जरी करायचं असलं तर तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन करायला पाहिजे।